हरि ओम। ओम वंदे स्वरूपानंदम सोहम बोधप्रदायकम ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय नमो नमः। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय। पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्। श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील म्हणजेच मोक्ष संन्यास योग या अखेरच्या अध्यायातील हा 13वा श्लोक आहे। या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, हे महाबाहो अर्जुना, सर्व कर्मांच्या पूर्ततेसाठी सांख्य सिद्धांतात ही जी 5 कारणे सांगितली आहेत ती माझ्याकडून नीट समजून घे। एखादी गोष्ट आपल्या प्रयत्नांनी पूर्ण झाली तर चढून जाऊ नकोस, तसंच एखादी गोष्ट पूर्ण प्रयत्न करूनही जर पूर्ण नाही झाली तर उद्विग्न होऊन उगाचच खचूनही जाऊ नकोस। केवळ दैवाला दोष देत न बसता इतर कारण शुद्ध आणि कार्यक्षम करण्याचा प्रयत्न कर। भगवद्गीता नित्यपाठात स्वामींनी या श्लोकाचा सांगितलेला हा शब्दार्थ आहे। आता त्यांच्याच कृपेने या श्लोकावर चिंतन करायचा आपण प्रयत्न करू। स्वामी स्वरूपानंदांनी या श्लोकावर भाष्य करताना भावार्थ गीतेमध्ये फार सुंदर साकी दिली आहे। स्वामी म्हणतात, मज पासोनी घेई जाणुनी ज्ञातांचा सिद्धांत परभारेती कर्म साधिती 5 कारणे येथ। अलिप्त असते आत्मतत्वते हेतू ना उपादान येते जाते अभ्र राहते निर्लेप जसे गगन। या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला म्हणतात, हे महाबाहो, सर्व कर्मांच्या पूर्ततेसाठी 5 कारणं आवश्यक ठरतात। अर्थात ही 5 कारणं तू जाणत असशीलच, कारण सांख्यशास्त्राने मोठा घोष करून ही कारणं सांगितली आहेत। याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्यावेळी करते त्यावेळी माऊलीची विशेष भाषा प्रकट होते आणि त्यावेळी एक वेगळ्याच आनंदाचा अनुभव येतो। माऊली म्हणते, वेद राजा रायाची या राजधानी सांख्य वेदांच्या भुवनी निरूपणाच्या निशाण ध्वनी गरजती तिये। माऊली म्हणते, त्या नौबती गरजून सांगत आहेत की कुठल्याही कर्माची सिद्धता ही 5 कारणांवर अवलंबून असते। त्याचे ठिकाणी आत्म्याला कारणीभूत मानू नको। भगवान म्हणतात, अर्जुना, तुला ही सगळी कारणं माहिती असली पाहिजेत आणि त्याचा तुला निश्चित उपयोग होईल। आणि त्यातूनही मी ज्ञानरत्न म्हणजे भगवान गोपाल कृष्ण तुझ्या अंकित असताना ती तू दुसऱ्या कोणाकडून कशाला ऐकतोस? मीच ती कारणं तुला समजावून सांगेल। कसं आहे, आरसा पुढ्यात असताना आपण कसे आहोत याचा निर्णय सांगण्यासाठी आपण दुसऱ्यांच्या डोळ्यांना कशाला महत्व द्यायचे? तेव्हा सर्व कर्मास कारणीभूत अशी 5 कारणं असतात। आत्म्याचा कर्माच्या कारणाशी कोणताही संबंध नसतो। जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तुझ सांगेन ऐसी पैज घेतली का। आणि आत्मया एथ काही सर्वथा लागू नाही, ते पुढारलासी ते देई लहाने माझे। भगवान अर्जुनाला सांगू लागले, हे धनुर्धरा, खरोखर सर्व कर्माची उभारणी ज्याच्या सत्तेवर होते त्याला आत्मा असं म्हणतात, पण तो सर्वाहून अलिप्त असतो। अभंग ज्ञानेश्वरीमध्ये स्वामी स्वरूपानंद म्हणतात, सर्व ही कर्माची 5 या कारणी होय उभारणी परभारे। कर्माची कारणे जैसी होती 5 तैसेच ते 5 हेतू। परी आत्मतत्व राहे उदासीन न ते उपादान नव्हे हेतू। करीना सहाय्य स्वये ते काहीच व्हावयासी साच कर्मसिद्धी। एक दृष्टांत, एका राज्यसभेमध्ये राजा आणि त्याचं मंत्रिमंडळ यांच्यात काही चर्चा चालू असते। प्रजेच्या हितासाठी काही योजना राबवण्याबाबत ती चर्चा चाललेली असते।
आता या योजना राबवण्यासाठीची इच्छा, हेतू, अधिकार, परवानगी सारं काही राजाचंच असतं. पण ती योजना राबवण्यासाठी राजा प्रत्यक्षात काहीच करत नाही. त्यासाठी राजाचं मंत्रिमंडळ आणि त्या मंत्रिमंडळाच्या हाताखाली नेमलेले काही सेवेकरी असतात. राजाच्याच आज्ञेने आणि राजाच्याच परवानगीने, हेतूने ते मंत्रिमंडळ आणि त्यांचे सेवेकरी ते कार्य सिद्धीस नेत असतात. म्हणजे हे रूपक आहे. आता हा राजा म्हणजे आपला आत्मा असतो. कोणतंही कर्म जेव्हा आपल्याकडून घडत असतं, त्यावेळी त्या कर्मासाठी लागणारी चैतन्य शक्ती, परवानगी, हेतू हे सगळं काही आत्माच देत असतो. पण आत्मा प्रत्यक्षात काहीच करत नाही. प्रत्यक्षात कर्म ही आपली इंद्रियच करत असतात. आत्म्याच्या सत्तेवर कर्माची उभारणी होत असली तरी आत्मा अलिप्त असतो. तो कर्माच्या उत्पत्तीचं निमित्त, कारण आणि उपादान होत नाही. तो फक्त साक्षीभूत असतो. हा सिद्धांत पटवून देण्यासाठी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत देते. किती? एक नाही, दोन नाही, तर सलग 5 दृष्टांत माऊली देते. हेच तर माऊलीचं वैशिष्ट्य आहे. आईच्या मायेने, प्रेमाने समजावणं हा गुण तर गुणामुळेच तर देह जरी पुरुषाचा असला तरी सारं जग त्यांना माऊली म्हणतं. लेकुराचे हित माऊलीचे वाही चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी स्वार्थाविण प्रीती. असा ज्यांचा अधिकार, अशी ज्ञानेश्वर माऊली हा कठीण विषय आपल्याला सहज कळावा म्हणून दृष्टांत देते. माऊली म्हणते, रात्र आणि दिवस यांची उत्पत्ती आकाशात जरी होत असली तरी आकाशाचा त्याच्याशी काहीच संबंध नसतो. तसं आत्म्याच्या ठिकाणी शुभ अशुभ कर्मांचा कोणताही संबंध नसतो. पाणी, उष्णता व वाफ यांचा वायूशी संबंध आला असता आकाशामध्ये ढगांची निर्मिती होते. पण आकाशाला याची काहीच माहिती नसते. तसं ज्या देहामध्ये आत्मा आहे त्या देहाकडूनच सर्व कर्म घडत असतात. पण या बाबतीत आत्मा मात्र अलिप्त असतो. अनेक लाकडांपासून नाव तयार केली जाते. नावाड्याकडून ती पाण्यात सोडली जाते आणि वाऱ्यामुळे ती पुढे ढकलली जाते. आता ही नाव पाण्यावर चालते, पण नाव चालावी म्हणून पाणी काहीच करत नाही. प्रत्यक्षामध्ये पाणी हे आधारभूत असतं, पण उदासीन असतं. त्याचप्रमाणे आत्मा पण कर्म घडत असताना काहीच करत नाही, तो फक्त आधारभूत असतो. कुंभार त्याचा चाक पृथ्वीवर म्हणजे जमिनीवर ठेवतो. मग त्या चाकावर मातीचा गोळा टाकतो आणि ते चाक फिरवतो. त्या वेगामुळे मातीच्या गोळ्यापासून मडकं तयार होतं. आता या चिखलाच्या गोळ्याचे मडके बनवण्यामध्ये पृथ्वी केवळ आधार देत असते. बाकी सारं कसब तर कुंभाराचंच असतं. पृथ्वी यात प्रत्यक्ष काहीच करत नाही. तसं सर्व कर्म घडत असताना आत्मा प्रत्यक्ष काहीच करत नाही, तो फक्त साक्षीभूत असतो. सूर्याचा प्रकाश सर्व लोकांच्या व्यवहाराला निमित्त असतो. त्या प्रकाशात सगळ्यांचे व्यवहार घडत असतात. पण कोणत्याच व्यवहारातलं किंवा कर्माचं कर्तृत्व सूर्याकडे नसतं. त्याचप्रमाणे आत्मा कोणत्याच कर्माचे कर्तृत्व घेत नाही. तो त्यापासून कायमच अलिप्त असतो. मग ह्या कर्माची पूर्तता होण्यासाठी कोणती कारणं कारणीभूत ठरतात? तर भगवान म्हणतात, मोती ज्याप्रमाणे एक एक वेगळा वेगळा वजन करून घ्यावा लागतो, त्याचप्रमाणे ही 5ही कारणं मी तुला निरनिराळी, स्पष्टपणे आणि बारकाईने सांगेन. ते पुढच्या श्लोकामध्ये ही कारणं सांगताना म्हणतात, अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचकम. अर्थात हे सगळं समजून घ्यायला, चिंतन करायला थोडं अवघड वाटतं. म्हणूनच स्वामी नेहमी प्रवचनात सांगायचे ते मला जास्त छान वाटतं. स्वामी म्हणायचे, कोणतंही कर्म पूर्ण होण्यासाठी आपणच प्रयत्न करायचे असतात. पण आपल्या प्रयत्नांना यश देण्याचं काम हे भगवंत करत असतो. आता भगवंताने काय केलं हे बघायच्या भानगडीत आपण पडू नये. आपण आपलं काम करत राहावं. जर आपल्या प्रयत्नांना लवकर यश मिळालं तर आपल्याशी राग खेळतो आहे असं समजावं. आणि जर खूप प्रयत्न करूनही यश मिळालं नाही तर आपल्याशी कृष्ण खेळतो आहे असं समजावं. हे जास्त सोपं नाही का? आचार्य विनोबा भावे यांची आई रोज दुधाला विरजण लावताना राम 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 असं म्हणायची.
एकदा विनोबांनी विचारलं की विरजण लावताना राम राम का म्हणतेस? द दह्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते दुधाचं रूपांतर दह्यात करतात. यात रामाचा काय संबंध? त्याच्यावर त्यांची आई म्हणाली, विन्या, तुझं ते बॅक्टेरिया वगैरे मला काही कळत नाही. मला एवढंच कळतं की दुधाला विरजण लावायचं काम माझं आहे, पण त्या दुधाचं दही करण्याचं काम रामाचं आहे. त्याच्या कामाची मी त्याला फक्त आठवण करून देते, बाकी काही नाही. किती सुंदर भाव आहे हा. म्हणूनच गोंदवलेकर महाराज पण म्हणतात, यत्न कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता. म्हणूनच सारं काही करणारा तो भगवंत आहे. अगदी आता स्वाध्याय करणाराही आणि ऐकणाराही, हा भाव आपण ठेवूया एवढंच म्हणते आणि वाणीला पूर्णविराम देते. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. हरि ओम.